मित्रांनो नमस्कार. मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो 19 जून 2022 रोजी NMMS म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा झालेली आहे. तर या परीक्षेमधील शालेय क्षमता चाचणी हा एकूण 90 गुणांचा पेपर आहे. तर त्या 90 गुणांपैकी विज्ञान या विषयावर एकूण 35 गुणांची प्रश्न आहेत. तर या 35 गुणांचे प्रश्नांची उत्तरे, त्या प्रश्नांची आन्सर की आपण जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या पेपरमधील पहिला प्रश्न होता तो म्हणजे खालीलपैकी तापमानाचे एकक कोणते. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो केल्विन, कारण बाकीचे इतर सर्व ही ऊर्जेची एककं आहेत आणि आपण तापमान केल्विन, त्यानंतर अंश सेल्सिअस आणि फेरेनहाइट यामध्ये मोजतो. त्यामुळे आपलं योग्य उत्तर असेल केल्विन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, 104 अंश फॅरेनहाइट तापमानाचे सेल्सिअस व केल्विन श्रेणीत परिमाण काय असेल. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. तर आपल्या पुस्तकामध्ये एक सूत्र आहे, फॅरेनहाइट वजा 32 भागिले 9 बरोबर सेल्सिअस छेद 5. या ठिकाणी फॅरेनहाइटची किंमत घेऊया आपण. इथं दिलेले 104 आहे ती, तर 104 वजा 32 भागिले 9 बरोबर C छेद 5. ठीक आहे, सोडवून घेऊया हे आपण. 104 वजा 32 म्हणजे आलं 72 छेद 9 बरोबर C छेद 5. त्यानंतर आपण हे भागाकार करून घेऊया. उत्तर येईल 8 बरोबर C छेद 5. त्यानंतर C बरोबर काय येईल मित्रांनो, 8 गुणिले 5. उत्तर येईल 40 अंश. ठीक आहे, तर 40 अंशचे 2 पर्याय आहेत आपल्याला, पर्याय क्रमांक 1 आणि 3. आता आपल्याला केल्विन मापन श्रेणीमध्ये हे नेमकं परिमाण काय असेल हे शोधायचं आहे. तर केल्विन शोधण्यासाठी परत एक सूत्र आहे मित्रांनो, K बरोबर C प्लस 273.15. ठीक आहे, या ठिकाणी सीची किंमत आलेली आहे, इथं 40 लिहिली आपण. पुढची किंमत लिहूया 273.15. उत्तर किती येईल मित्रांनो, 313.15 केल्विन. तर 313 कुठं या ठिकाणी. तर आपलं योग्य उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3, खालील आकृतीचे निरीक्षण करून चुकीची जोडी ओळखा. तर या ठिकाणी हा एक आरसा आहे, त्याचा पृष्ठभाग PQ. त्यानंतर या ठिकाणी काय काय दिले पहा, रेषाखंड PQ हा परावर्तन पृष्ठभाग आहे. त्यानंतर किरण AO हा आपाती किरण आहे, तर हा झाला आपाती किरण. त्यानंतर ON ही स्तंभिका आहे, ही स्तंभिका. त्यानंतर परावर्तित किरण आला OT हा असेल परावर्तित किरण. आता मग इथं अडचण कुठं आहे, चुकीची जोडी कोणती आहे. या ठिकाणी केवळ काय दिले, PQ हा परावर्तन पृष्ठभाग दिले. या ठिकाणी आपण असं समजूया हा आरसा असायला हवा, त्यामुळेचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 4, गटात न बसणारा पदार्थ ओळखा. पॉलीप्रोपिलीन, पॉलिएस्टर, पॉलिइथिलीन आणि पॉलिस्टरीन. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 पॉलिएस्टर, कारण बाकी उर्वरित सर्व हे थर्मोप्लास्ट आहेत. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 5, एखाद्या पदार्थाने स्थायूवर लावलेला दाब हा कोणकोणत्या बाबीवर अवलंबून असतो. आपल्याला माहिती आहे दाब शोधण्याचं एक सूत्र आहे, तर दाब बरोबर वस्तुमान भागिले क्षेत्रफळ. वस्तुमान भागिले क्षेत्रफळ. त्यामुळे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 वस्तुमानावर व क्षेत्रफळावर. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 6, स्क्रूच्या टोकाचे क्षेत्रफळ 5 सेंटीमीटरचा वर्ग असून त्याचे वजन 0.5 न्यूटन आहे. तर स्क्रूने लाकडी फळीवर प्रयुक्त केलेला दाब काढा. तर आत्ताच आपण सूत्र पाहिलेलं होतं की दाब बरोबर वस्तुमान भागिले क्षेत्रफळ आहे. तर यावर आपण किमती ठेवून घेऊया. वस्तुमान किती आहे
0.5. क्षेत्रफळ किती दिले मित्रांनो? 5. तर हे सोडून घेऊया. उत्तर येईल 10 न्यूटन मीटरचा वर्ग. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 7. लेड आम्ल विद्युत घटात 2 विद्युत आग्रामधील विभवांतर टिंबटिंब एवढे असते. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 व्होल्ट. पुढचा प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी स्थायूच्या बाबतीत कोणते विधान सत्य आहे? तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 9. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. या प्रयोगाच्या निरीक्षणांचा अथवा अनुमानांचा अचूक क्रम दिलेल्या पर्यायामधून आपल्याला निवडायचा आहे. तर या दिलेल्या पर्यायामधून या निरीक्षणांचा अचूक क्रम आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 1 BCD1. तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 10. धातू शोधक यंत्राचे कार्य कशावर आधारित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो विद्युत चुंबक. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 11. सर्वसामान्य श्वासोश्वासाच्या ध्वनीची पातळी किती असते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10 डेसिबल. प्रश्न क्रमांक 12. रुदरफोर्डच्या केंद्रकीय अनुप्रारूपानुसार खालीलपैकी कोणत्या कणांचा मारा सोन्याच्या पातळ पत्र्यावर केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हेलियम. कारण आपल्याला माहिती आहे की रुदरफोर्डच्या या प्रयोगामध्ये सोन्याच्या पातळ पत्र्यावरती अल्फा किरणांचा मारा केलेला होता आणि अल्फा किरणांचं स्वरूप जर आपण पाहिलं तर ते हेलियम आयन या स्वरूपामध्ये असतं. त्यामुळे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 हेलियम. त्यानंतर पुढे जाऊया. पोटॅशियमच्या इलेक्ट्रॉन स्वरूपाचे रेखाटन ओळखा. आपल्याला माहिती आहे पोटॅशियमचा अणुअंक आहे 19. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपाने तर 2 8 8 1. म्हणजे याला 4 कक्षा पाहिजेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 3 हे पर्याय होऊ शकत नाही आहेत. मग 2 आणि 4 पैकी कोणता पर्याय असेल? तर शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन ज्या ठिकाणी असेल तो आपला योग्य पर्याय असेल. त्यानुसार पर्याय क्रमांक 2 हेच योग्य उत्तर आहे मित्रांनो. कारण या ठिकाणी शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. पर्याय क्रमांक 4 देखील उत्तर चुकीचं आहे कारण या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 14. खालील समीकरण आयनांच्या निर्मितीचे आहे. ए आणि बी संबंधीचे अचूक पर्याय निवडा. त्याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 15. कार्बन सिलिकॉन आणि फॉस्फरस यांचे लोहामध्ये मिश्रण करून बनवण्यात आलेल्या खालीलपैकी प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूला ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 कुतुब मिनार. पुढील प्रश्न क्रमांक 16. दुष्पैन पाण्यामध्ये साबणाचा फेस होत नाही याचे कारण हे खालीलपैकी टिंबटिंब क्षार आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कॅल्शियम व मॅग्नेशियम क्लोराईड व सल्फेटचे क्षार. प्रश्न क्रमांक 17. दिलेल्या रेणूपैकी विद्युत संयोज बंध निर्माण करीत नसणारा रेणू कोणता? तर विद्युत संयोजन निर्माण करणारा रेणू ओळखण्याची एक साधी सोपी पद्धत मित्रांनो यांच्या रेणूसूत्रावरून आपण शोधू शकतो. तर विद्युत संयोज बंध निर्माण करत असताना पहिला जो मूलद्रव्य असतो हे नेहमी धातू असतं आणि दुसरं अधातू असतं. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 3 आणि 4 मध्ये हे विद्युत सहसंयोज बंध निर्माण करणारे रेणू आहेत. त्यामुळे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 HCl. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. प्रथिने टिंबटिंबने बनलेले असते. योग्य पर्याय अमिनो आम्ल किंवा अमिनो ॲसिड. पुढचा प्रश्न क्रमांक 19. आम्लरोधक औषधांमध्ये टिंबटिंब रसायन वापरतात. तर याचं योग्य उत्तर आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. यालाच मिल्क ऑफ मॅग्नेशिया असं देखील म्हटलं जातं. पुढचा प्रश्न क्रमांक 20. खालील प्रक्रियेत परिवर्तनीय बदल ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मेण वितळणे. पुढचा प्रश्न क्रमांक 21. कॅन्सरच्या उपचारासाठी टिंबटिंब ही औषधी वनस्पती वापरतात. योग्य उत्तर आहे मित्रांनो सदाफुली. कारण अडुळसा खोकल्यासाठी वापरली जाते. सिंकोना ही मलेरियासाठी वापरली जाते. त्यामुळे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 सदाफुली. पुढचा
प्रश्न क्रमांक 22, तांब्याच्या अंगठीचे क्षरण होऊन त्यावर हिरवा लेप तयार होतो. हा बदल टिंबटिंब वायूमुळे होतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कार्बन डायऑक्साईड. कारण आपल्याला माहित आहे कॉपर अधिक वातावरणामधील कार्बन डायऑक्साईड हे एकत्र येऊन काय तयार होतं, कॉपर कार्बोनेट, ज्याचा की रंग हा हिरवा असतो. त्यामुळे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, कार्बन डायऑक्साईड. पुढील प्रश्न क्रमांक 23, सर्व योग्य दाता कोणत्या रक्तगटाला म्हणतात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ओ. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 24, तोंडातील लाळेत टिंबटिंब नावाचे विकर असते. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो टायलिन. यालाच आपण अमायलेज असं देखील म्हणतो. हे कर्बोदकांचं पचन करत असतं आपल्या मुखामध्ये, तोंडामध्ये. पुढील प्रश्न, आम्ल पर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे पुढीलपैकी कोणता धातू वनस्पतीमध्ये शोषला जाऊन अन्न साखळीत शिरतो. त्याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, लेड, ज्यालाच आपण PB असं देखील म्हणत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 26, पेशीतील गुणसूत्रावरील कोणत्या कार्यात्मक घटकाद्वारे अनुवांशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे केले जाते. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, जनुक. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 27, बेडूक पाण्यात असताना टिंबटिंब श्वसन करतो. कशाद्वारे श्वसन करतो. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, त्वचेद्वारे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, पुढीलपैकी कोणते पेशी अंगक फक्त वनस्पती पेशीतच असते. तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, हरित लवक. प्रश्न क्रमांक 29, पुढीलपैकी कवक कोणते. तर या ठिकाणी कोणते कवक आहे शोधायचं आपल्याला. योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3, पेनिसिलियम हे कवक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30, पुढील आकृतीतील वैज्ञानिक उपकरण कोणते. तर या ठिकाणी एकच जर भिंग असतं तर ते साधा सूक्ष्मदर्शक असतं. त्यामुळे योग्य उत्तर असेल संयुक्त सूक्ष्मदर्शक, पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, विषाणूंचा आकार सुमारे टिंबटिंब एवढा असतो. विषाणू आकाराने सर्वात लहान असतात, त्यामुळे ते नॅनोमीटरमध्ये मोजले जातात. त्यामुळे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 32, हत्ती रोग टिंबटिंब या डासाच्या मादीमुळे होतो. तर आपल्याला माहिती आहे ॲनाफिलस डासाच्या मादीमुळे आपल्याला मलेरिया होतो, ज्यालाच आपण हिवताप असं म्हणत असतो. एडिस इजिप्तीमुळे आपल्याला डेंग्यू होतो. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो हत्ती रोग होण्यामागं क्युलेक्स डासाची मादी कारणीभूत असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2, क्युलेक्स. आणि डेन 1 हा डेंग्यू होण्यासाठी कारणीभूत असणारा एक विषाणूचा प्रकार आहे. त्यामुळे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, क्युलेक्स. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33, पुढीलपैकी वेगळा शब्द ओळखा. तर या ठिकाणी भूकंप, सुनामी, दुष्काळ ह्या सर्व नैसर्गिक आपत्ती आहेत. वेगळा घटक येईल बॉम्बस्फोट. त्यामुळे पर्याय क्रमांक 4, बॉम्बस्फोट हे याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 34, पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा. तर यातील योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3, अवर्ण लवकामुळे फुले फळे यांना रंग प्राप्त होतो. तर या सर्वांना रंग प्राप्त होण्यासाठी वर्ण लवके आवश्यक असतात. या ठिकाणी अवर्ण लवक असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हे अयोग्य विधान आहे. त्यानंतर आपला विज्ञानमधील शेवटचा प्रश्न क्रमांक 35, पुढीलपैकी ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेणारी रक्तवाहिनी कोणती. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो फुफ्फुस शिरा, पर्याय क्रमांक 1, फुफ्फुस शिरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज झालेली NMMS या परीक्षेमधील शालेय क्षमता चाचणी या पेपरमधील 35 गुणांचे जे विज्ञान आहे त्या विज्ञानचे आपण आन्सर की अभ्यासलेले त्यांच्या उत्तराच्या स्पष्टीकरणासह. तर मित्रांनो अशाच प्रकारचे विज्ञानविषयक व्हिडिओज व वेगवेगळे शैक्षणिक अपडेट मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.